श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. देव आज तुमच्याशी संवाद साधत आहे. त्यामुळे आजचा हा देवांचा संदेश दुर्लक्ष न करता पूर्णपणे संदेश ऐकूनच पुढे जावा. श्री संत सद्गुरू बाळूमामा हे नाव ऐकल्यानंतर बाळूमामांची मूर्ती तुमच्या डोळ्यांसमोर उभी राहते. श्री महादेवांचा अवतार म्हणण्यात येणाऱ्या श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ तुम्हाला कधी ना कधीतरी मिळतच असते हे मानत बाळूमामांची भक्ती करण्यात पूर्णपणे लक्ष तुम्हाला द्यायचे आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला कर्म चांगले करायचे आहे. जर तुम्ही पूर्णपणे कर्म वाईट कराल तर तुम्हाला देव आशीर्वाद प्राप्त देवांचा लवकर होणार नाही. तुम्हाला कर्म चांगले करत पूर्णपणे मामांच्या भक्तीत लीन होते आहे. निस्वार्थ मनाने मामांची भक्ती करणारे आणि करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना पूर्णपणे आहे. कितीही संकट आली तरीही मामांचे नामस्मरण केल्यानंतर बाळूमामांनी सांगितलेले पूर्णपणे वाक्य ऐकल्यानंतर जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्की जीवनाचे सामर्थ्य होते असे मानण्यात येते. बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. जीवनाचे सार समजून देणारे बाळूमामा यांचे विचार खास तुमच्यासाठी आज आम्ही आणलो आहे. त्यामुळे हे विचार सर्व भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात. असे सदैव तुमच्या पाठीशी मामा ठामपणे असणाऱ्या मामांचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे असे विचार आज आपण पाहूया. रोजच्या जगण्यात तुम्ही कसेही जगतो, पण तुमच्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी तुम्ही ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. बाळूमामांचे विचार तुम्हाला पूर्णपणे प्रेरणा देत असतात. विचार तुम्हाला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे मामांचे विचार ठरतात. असेच काही विचार आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे शांत मनाने हे विचार जरूर ऐका. प्रथम विचार आहे, उगाती भिजतोसी भय्य हे पळू दे, जवळे येऊ दे बाळूमामा यांची शक्ती कळू दे. जगी जन्मी असं खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतात यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, ते म्हणजे दुसऱ्यांचं भलं झालेली ताकद तुझ्या मनात असली पाहिजे. जर ती ताकद तुझ्या मनात असेल तर तुझे देखील नक्की मी स्वतः चांगले करेल. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतोय आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग नक्की मी दाखवत राही. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतात अडचणी आयुष्यात नाही, आता अडचणी तुझ्या मनात असतात. ज्या दिवशी तू तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप तुला मार्ग निघेल, तुझा मार्ग सापडेल आणि तू पुढे जाशील. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोर जाण्याची शक्ती फक्त मामांमुळेच येते. म्हणून मामांचे पूर्णपणे नामस्मरण करत राहा. लक्षात ठेवा, देव तुम्हाला प्रत्येक तुमच्या सोबत आहे. लक्षात ठेवा, म्हणून तुम्हाला देवांचे नामस्मरण करत राहायचे आहे. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा अजिबात करू नका. लक्षात ठेवा, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी तुमच्या वाईट वेळेत तुमची साथ देऊन चांगली वेळ आणली आहे त्यांचे मूल्य कधीही विसरू नका. त्यांना कधीही विसरू नका. जर तुमचे नाव तुमच्या ओठाशी
पूर्णपणे प्रत्येक व्यक्तीच्या असेल तर तुम्ही नक्की चांगले कर्म करत आहात. लक्षात ठेवा, तुम्हाला देवांचे नाम ओठाशी ठेवायचे आहे, मग तुमचे नाम देखील अनेक लोकांच्या ओठांशी राहील. देव म्हणतो, नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटते, नाहीसे होते सर्व काही दुःख, मग तळमळही आपोआप पूर्णपणे जात असते. गरज आहे फक्त तुम्हाला निस्वार्थ मनाने देवांची भक्ती करण्याची. लक्षात ठेवा, देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, तुमच्या अडचणी किती मोठ्या आणि खूप दुःख आहेत. हे देवांना कधीही सांगू नका, तर त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा, तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन, असं देव म्हणतात. मामा सदैव तुमच्या सोबत आहेत. लक्षात ठेवा, मामा म्हणतात तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना समोर जायचं असतं. जिद्दीने ते संकट पार करायचं असतं. संकटांना तू जास्त काळ जर घेऊन बसतील तर ते संकट नक्की तुला संपवण्यासाठी यशस्वी ठरतील. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, तू तुझं चांगलं काम करायचं असतं. कारण यश तुला खूप संकटांना सामोरे गेल्यानंतरच मिळत असतं. प्रयत्नार्थी परमेश्वर असतं. लक्षात ठेव, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक ह्या जीवनात फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे चांगल्यांचा म्हणजेच चांगला विचार सगळ्यांचा विचार करतात ते लोक खूप कालांतर प्रगती करत असतात. त्यामुळे विचारांवर लक्ष ठेव, त्याचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेव, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेव, त्या सबी बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेव, ते पूर्णपणे चरित्र तुझे जीवन सुधरू शकते. लक्षात ठेव, देवांना सारखे एक मागणी मागा, ते म्हणजे सुख मला इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की ती देवावरील आस्था उडू देणार नाही. इतकेच मला दुःख द्या. जर तुम्हाला जास्त दुःख आली असतील तर निश्चित तुमची देखील देवांवरील पूर्ण आस्था निघून जाते, हे मात्र नक्की आहे. त्यामुळे देवांपुढे गेल्यानंतर ही प्रार्थना जरूर म्हणा. कोणाचीही त्याच्या सध्याच्या यापुढे परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण हा काल इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवत असतो, हळूहळू हिराच्या स्वरूपात बदलत असतो. म्हणून कोणाचीही आत्ताची सध्याची परिस्थिती पाहून त्याची खिल्ली उडवू नका. देव म्हणतो, जीवनात उपवास हा नेहमीच अन्नाचाच का करावा, कधीतरी उपवास मीपणाचा करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. नक्की जीवनात तुम्हाला मी आशीर्वाद देईल. लक्षात ठेवा, तुमचा अहंकार मीपणा पूर्णपणे संपेल तरच तुमचे जीवन चांगले होईल. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला व्यक्ती कशी मिळाली आहे हे प्रथम समजून जीवन जगत चला. देव म्हणतो, आज तुला जितका वेळ मिळेल तितका हा माझा संदेश जरूर येईल. लक्षात ठेवा, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडालाही ठाकीचे घाव सोसावे लागतात, तसे आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही पूर्णपणे परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. त्याशिवाय आपली मानवी मूर्ती तयार होत नाही. जर तुम्ही परिस्थितीचे घाव सोसणार नाही तर तुमची मानवी मूर्ती काय तुम्ही जगू शकणार नाही. तुम्हाला पूर्ण येणारा भविष्यकाळ संपवून टाकेल. देव म्हणतो, तुमची खरी सुद्धा श्रद्धा जर योग्य ठिकाणी असेल तर पाशालाही देवत्व येते. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा, तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील
पशुत्व त्याचा पूर्णपणे फायदा घेऊन तर परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कठपुतली करतो. लक्षात ठेवा, देव म्हणतो समाधान राहा, सुखी व्हाल, भक्ती करा, मुक्ती मिळेल, ध्यान करा, ज्ञान मिळेल आणि पूर्णपणे सह्याय करा, सोबत मिळेल. देवांची पूर्णपणे सोबत पाहिजे असेल तर तुम्हाला देवांचे पूर्णपणे नामस्मरण करत राहायचे आहे. कारण नामस्मरण केल्याने तुम्हाला देव एक ना एक दिवस नक्की आशीर्वाद देत असतात. देव म्हणतो मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे आणि पाणी देखील मीच आहे, आकाशी मीच आहे, गाणगापुरात देखील मीच आहे, ध्रुवावर देखील मीच आहे, कैलासावर आणि गुरडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही, मी सदैव तुझ्या सोबत आहे, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. लक्षपूर्वक बघ, संकटमुक्त होशील. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतो नेहमी दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला पूर्णपणे भरवल्यास ते पूर्णपणे तुमचा मान देव वाढवत असतो. लक्षात ठेवा, तुम्हाला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की तुम्हाला तुमच्या आईच्या मायेने जवळ घेणारे बाळूमामांशिवाय कोणीही नाही. फक्त तुम्हाला निस्वार्थ मनाने भक्ती करायची आहे. फक्त तुम्हाला आपल्या ताटातलं तुमच्या ताटातलं दुसऱ्यांना द्यायचं आहे आणि मग पहा तुम्हाला किती समाधान वाटेल आणि देव तुम्हाला किती आनंद देतील. विश्वास ठेवा, देव म्हणतो जो माझा हात पकडतो त्याला कधीही कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्यही आहे की तुमच्या आईच्या मायेने जवळ घेणारे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्याशिवाय कोणी नाही. लक्षात ठेवा, जीवनात तुम्ही शरीराने पूर्णपणे तुम्हाला देव दिसत नसले तरीही ते सदैव तुमच्या पाठीशी आहेत. नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी तुमचा विश्वास, मी आहे तुझा विश्वास. फक्त माझे नामस्मरण करत चल, तुला कसलीही चिंता करण्याची गरज नाही. मित्रांनो, आजचा हा मामांचा संदेश लक्षपूर्वक संपूर्ण ऐकाल तर नक्की तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील. देव म्हणतो किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून आणि खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. मात्र मामांना देवांना हे पूर्णपणे ठाऊक आहे. त्यामुळे विश्वास ठेवा, पूर्ण संकट एक ना एक दिवस निघून जातील. देव म्हणतो भेटून तर सर्वजण आनंदी होतात, न भेटता नाती जपणे हेच खरे जीवन आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला न भेटता नाती जपावी लागतात. कारण जी नाती जास्त काळ मिळत असतात त्या नात्यामध्ये एक ना एक दिवस काही ना काही होत असते. जर आजचा हा मामांचा संदेश तुम्ही लक्षपूर्वक ऐकाल तर नक्की संकटमुक्त व्हाल. देव म्हणतो माझ्या प्रेमळ भक्ता, चिंता करण्याची कसलीही तुला गरज नाही. चिंता आता यापुढे करशील तर पूर्णपणे तुझी चिंता ती जास्त काळ वाढत राहील आणि तुला एक ना एक दिवस ती चिंता निश्चितपणे पूर्णपणे संपवून टाकेल. चिंता करू नको. चिंता केल्याने मी तुला पावत नसतो. तुला पूर्णपणे निस्वार्थ मनाने माझी भक्ती करायची आहे. मी नक्की तुझ्यासोबत राहील. देव म्हणतो आज मला दुर्लक्ष न करता आज हा माझा संदेश पूर्ण ऐकून तर बघ. नक्की तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख मी स्वतः दूर करेल. लक्षात ठेवा, संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. तो रुबाब तुम्हाला देखील आणायचा असेल तर संघर्ष केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जिथे तुम्ही प्रत्यक्षात उपस्थित नसतात तिथे तुमच्यामध्ये पूर्णपणे असणारे गुण अवगुण तुमचे प्रतिनिधित्व करत असतात. म्हणून पूर्णपणे चांगले
कर्म करत चला, नक्की तुमचे देखील गुण अवगुण प्रत्येकजण म्हणत जाईल. लक्षात ठेवा, देव म्हणतो, मी तुला कधीही त्रास देणारा देव नाही. प्रत्यक्ष मी तुझ्या सोबत आहे. फक्त तुला पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. त्यांना घाबरू नका जे वाद घालतात, उलट त्यांना घाबरा जे कपट करत असतात. लक्षात ठेवा, वाद घालणारे वाद घालून गप्प बसतात, मात्र शांत राहून कपट करणारे एक ना एक दिवस घात करत असतात. म्हणून त्यांच्यापासून दूर राहा. लक्षात ठेवा, देव म्हणतो, पूर्णपणे आयुष्य प्रामाणिकपणे राहिल्यास कसल्याही गोष्टीची तुला कमतरता राहणार नाही. जितके जास्त तू मदत दुसऱ्यांना करशील त्यापेक्षा जास्त मदत मी तुझी करेल. अनुभव तुम्हाला सांगत असतो, शांतता चांगली, कारण शब्दाने लोक नाराज होतात. म्हणून हा अनुभव तुम्ही घेतला असाल तर या अनुभवाचे घेतला तसे पालन करा, कारण तो अनुभव मी तुम्हाला दिलेला आहे. त्याला पूर्णपणे वाया घालू नका. लक्षात ठेवा, सिक्रेट लपवण्यात अवघड काहीच नाही. तुम्ही ज्यांना ते सांगतात त्यांना लपवता येत नाही, हा त्यांचा दोष. लक्षात ठेवा, तुम्ही कितीही तुमचे सिक्रेट दुसऱ्यांना सांगितला तरी ते कोणाला ना कोणाला सांगित असतात, कारण ते कोणाच्याच मनात राहत नसतात. कितीही मोठा व्यक्ती असला तरी ते सिक्रेट एक ना एक दिवस दुसऱ्यांना सांगत असतो. म्हणून कोणालाही सांगितलेले सिक्रेट, तुमचे पूर्णपणे सांगितलेले शब्द दुसऱ्याकडे नक्की जातील. म्हणून कुणाला काही सांगू नका. देवाला सांगा, सर्व काही ते ऐकतील. लक्षात ठेवा, हवा पालटासाठी गेले की मनावरचा ताण हलका होतो आणि खिशावरचाही. लक्षात ठेवा, देव म्हणतो, तुम्हाला मनावरचा ताण पूर्णपणे घालवायचा असेल तर तुम्हाला माझी निस्वार्थ मनाने भक्ती करायची आहे. निस्वार्थ मनाने माझे नामस्मरण करायचे आहे. जर निस्वार्थ मनाने माझी भक्ती आणि नामस्मरण कराल तर मी नक्की तुम्हाला आशीर्वाद देईल. आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण यापुढे हिंमत कधीही हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते. आणि ही प्रेरणा तुम्हाला आयुष्यात यश मिळवून देत असते. ती प्रेरणा तुमच्या आयुष्यात पूर्णपणे पाहिजे असते आणि ती प्रेरणा दुसरं कोणी नाही तर देव तुम्हाला प्रत्येक दुःखातून अनुभवातून देत असतो. लक्षात ठेवा, पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शब्बासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळतात. देव म्हणतो, शब्बाशी देखील तुम्हाला पाठीवर मिळते आणि पूर्णपणे धोकाही. लक्षात ठेवा, तुम्हाला पूर्णपणे ह्या काळात माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे. इतर कोणावरही विश्वास न ठेवता पूर्णपणे तुम्हाला माझे नामस्मरण करायचे आहे, कारण नामस्मरण करणे ही एक योग्य पद्धत आहे तुम्हाला यशापर्यंत नेण्याची. आणि ही पद्धत तुम्हाला नक्की यशापर्यंत नेईल हा विश्वास देखील तुम्हाला असला पाहिजे. कोणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने पडू नये. असे झालं तर अपलिप्त व्हावं, उपदेश होऊ नये. उपदेशक जर झाला तर अवघड होईल. देव म्हणतो, अडचणीच्या काळात जे साथ सोडतील त्यांना उमेदीच्या काळात सोबत घेऊ नका. लक्षात ठेवा, तुम्हाला अडचणीच्या काळात ते सोडले आहेत म्हटल्यानंतर उमेदीच्या काळात तुम्हाला ते पूर्णपणे धोका देण्यास कमी भासणार नाहीत. देव म्हणतो, जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नकारू शकतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही, कारण योग्य वेळी स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिकले तर मनाची शांती कोणीही भंग करू शकत नाही. लक्षात ठेवा, मामा तुमच्या सदैव पाठीशी आहेत. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता जेव्हा वाटेल नक्कीच ते सर्व गोष्ट तुम्हाला देव देतील. फक्त तुम्हाला त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवण्याची गरज आहे. जर आजचा हा मामांचा संदेश तुम्ही इतका वेळ ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा
श्री संत सद्गुरू बाळूमामा, मला तुमच्या प्रत्येक शक्तीवर विश्वास आहे. पाहूया किती भक्त प्रामाणिकपणे इतका संदेश ऐकले आहेत. देव म्हणतो, तुम्ही कोणासोबत राहता हे कधीच महत्त्वाचे नसते, परंतु तुमच्यामुळे कोणाला जास्त आनंद मिळतो हे अधिक महत्त्वाचे असते. म्हणून लक्ष तुम्ही त्याकडे दिले पाहिजे. तुम्हाला आयुष्यात प्रत्यक्ष कोणतीही अडचण मी येऊ देणार नाही. नामस्मरण करत चला. लक्षात ठेवा, माणूस मोठा झाला की बाळपण विसरतो, लग्न झाल्यावर आईवडिलांना विसरतो, मूल झाल्यावर भावंडांना विसरतो आणि पूर्णपणे श्रीमंत झाल्यावर गरिबी विसरतो आणि म्हातारा झाला की पैसा विसरल्यांना आठवतो. लक्षात ठेवा, हेच जीवन आहे, हेच युग आहे जे तुमचे जीवन पूर्णपणे असे चालत असते. एक ना एक दिवस तुम्ही त्याच ठिकाणावर येत असता जिथे तुम्ही आहात. म्हणून प्रत्यक्ष आयुष्य तुमचे जसे आहे तसे पूर्णपणे आयुष्य तुम्ही जगत चला. तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. देव म्हणतो, कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होते. कुठे आलो या समजूतदारीच्या जगात. यापेक्षा ते भोले बालपणच सुंदर होते. असं तुम्हाला प्रत्येकाला आता सध्या वाटत असेल की बालपण हे सुंदर होते. मात्र लक्षात ठेवा, तुम्हाला दिलेले प्रत्येक क्षण सुंदर आहेत. फक्त तुम्हाला ते आनंदात जगायचे आहे. ते जर तुम्ही आनंदात जगणार नाही तर तुमचे स्वप्न हे स्वप्नच राहणार. स्वप्न मोफत असतात, म्हणून फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात तुम्हाला बरीच किंमत मोजावी लागते. ती किंमत मोजायला हरकत नाही, कारण एकदा स्वप्न पूर्ण झाली, प्रत्येक दिवस तुमचाच आहे. म्हणून आत्ताच लागेल तितका वेळ लागू द्या, मात्र यशस्वी राहा, कारण यशस्वी होणाऱ्या व्यक्तीलाच या जगात किंमत आहे. अपयशाला घाबरून चालणार नाही. अपयशाला घाबरू नका. ठाम निश्चय करा. उद्दिष्टपूर्ती आधीच माघारी फिरू नका. कार्यशील राहा. कामाचा कंटाळा करू नका. जो व्यक्ती कामाचा कंटाळा होतो तो निश्चितपणे केव्हाही त्याच्या क्षेत्रात पूर्णपणे यशस्वी होत नसतो. देव म्हणतो, तुला यापुढे चिंता करण्याची गरज नाही. लक्षात ठेव, एक गोष्ट अशक्य आहे हे लोक तुला सांगतील. लक्षात असू दे की ती गोष्ट फक्त त्यांच्यासाठी अशक्य आहे, तुझ्यासाठी नाही. तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे, कारण तुझ्या पाठीशी तुझे बाळू मामा आहेत. कोणत्याही गोष्टीत तुला ते साथ देतील. फक्त तुला संघर्ष करायला, मेहनत करायला सांगत प्रयत्नांना साथ पूर्णपणे देव देतील. लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाला स्वतःला घडविण्यात पूर्णपणे तुम्हाला तुमचा वेळ खर्च करावा लागेल. म्हणून तो पूर्णपणे वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी खूप वेळ मेहनत करावी लागते, त्याशिवाय यश मिळत नसते. अनेक अपयशांना भिडून यशस्वी होणारा कधीच अपयशाला घाबरत नसतो. म्हणून बेहू नका. अपयश आले म्हणजे सर्व संपले असे नाही. तुमची वेळ आहे. तुमच्या मनात जे आहे ते करून टाका. एकदा जरी तुमचे पूर्णपणे आराम राहायचे वय आले तर त्या वयात तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्ष तुम्हाला होणार नाही आणि त्यावेळी निश्चितपणे तुम्ही संपून जाल. ही खरी, स्पष्ट आणि खरी गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला यावरती विश्वास ठेवायचा आहे. मामा म्हणतात, प्रत्येक वेळी जर तू बरोबर टायमिंगला किंवा वेळेला प्रयत्न करशील तर तुला फळ देखील त्याच वेळोवेळी मिळून जाईल. लक्षात ठेवा, आयुष्यात फक्त एवढंच कमवा की तुम्हाला नसलेल्याने कोणाला तरी एवढा फरक पडला पाहिजे की बस. तुम्ही नसल्यानंतर कोणाला खूप फरक पडला पाहिजे इतके तुम्ही आयुष्यात मोठे व्हा. देव म्हणतो, दुःखामध्ये सुद्धा
हसत राहावं, कारण वेळ तर सर्वांचीच येते. झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं, राग तर सर्वांचीच होते. मात्र आयुष्याचं सोनं करण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे तुमची राग करून घ्यावी लागते. विश्वास ठेवा, आयुष्याचं सोनं होणं म्हणजे एखादी सोपी गोष्ट नाही, ती खूप अवघड गोष्ट आहे आणि ती गोष्ट मिळवणे म्हणजे खूप अवघड आहे. मात्र त्याला भिवून राहू नका. जर तुम्ही त्याला भिवून राहाल तर कधीही यश तुमच्या पायाशी येणार नाही. मित्रांनो, जर आजचा हा मामांचा संदेश तुम्ही इतका ऐकला असाल तर नक्की कमेंटमध्ये लिहा, श्री संत सद्गुरू बाळूमामा मी तुमच्यासाठी इतका वेळ दिला आहे. देव म्हणतो आयुष्यात कधीही गर्व करू नको, कारण परीक्षा एकट्याने दिली जाते आणि निकाल सर्वांसमोर येत असतो. म्हणून जी परीक्षा तू सध्या एकटा देत आहेस त्या परीक्षेला पूर्णपणे सामोरे जा. त्या परीक्षेला भिवू नको. कितीही अवघड प्रश्न असले तरीही तुझ्या मनातले उत्तर तिथे लिहून टाक, कारण प्रत्येक परीक्षेत तुला पूर्णपणे तेव्हाच यश मिळते जेव्हा तू त्यासाठी लागणारी मेहनत करतो. यापुढे विश्वास ठेव, मी तुला कोणत्याही दुःखात साथ देणारा देव आहे. तुझ्या जवळ दिव्यांचा जगमगाट जास्त असेल तर कधी त्याचा गर्व बाळगू नको, कारण दिवे सर्वांचे विसतात, हवा कोणाचीच नसते. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवा इजत असतो. फक्त तुम्हाला पूर्णपणे आयुष्यात कष्ट करत जायचे आहे. जर आजचा हा मामांचा संदेश तुम्ही लक्ष देऊन पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण किमतीचा वेळ दिला आहे. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावानी चांग भलं. भेटूया असंच एका नवीन संदेशासह.